हॅलो फ्रेंड्स, आम्ही काल गिरनारला आलो होतो आणि सकाळी 4:50 आम्ही ट्रेक चालू केली. पहिला 5,000 पायऱ्यांचा एक टप्पा येतो. तिथून 5,000 पायऱ्यांपर्यंत आपल्याला यानं रोपवेनं जाता येतं, पण आम्ही खालून टोटल 10,000 पायऱ्या आहेत आणि कमीत कमी 5 तास लागतात. पण आम्ही पहिल्यांदा फर्स्ट टाईममध्ये 2.5 तासामध्ये आम्ही पूर्ण कंप्लीट केलेलं आहे. आणि आता आम्ही खाली येत आहे, तरी आमचं पूर्ण दर्शन झालं आणि व्यवस्थितपणे आम्ही खाली येत आहोत. इथं हा रोपवे आहे, यामधून आमचे मामा आणि माझा भाऊ 5,000 पायऱ्यापर्यंत चालत आलेले आहेत. आणि आता आम्ही 10,000 पायऱ्या वरती चढून खाली आलेलो आहे. तर मी पुढं आलो होतो, पण माझा मामा आणि मामाचा मुलगा पाठीमागे राहिले होते. त्यांना घेऊन आता आम्ही पुढे निघालो आहोत. 10,000 पायऱ्या चढून आम्ही 2.5 तासमध्ये आम्ही 10,000 पायऱ्या कंप्लीट केलेल्या आहेत. आणि आता सध्या आम्ही खाली उतरत आहोत. तरी माझ्या मामाचा अनुभव तुम्हाला तो सांगत आहे. नमस्कार, माझे नाव अमर बोरगे. मी पण कोल्हापूरपासून सारशी गावातून आलेलो आहे. गिरनारचा माझा अनुभव सांगायचा झाला तर मी जाते मला 2.5-3 तास लागले 10,000 पायरी शिडी चढायला. आणि आता उतरून मी निम्म्याच्या खाली आलेलो आहे. मला खूप भारी वाटलं जाऊन वरती. आणि महाराष्ट्रातल्या बऱ्याच लोकांनी इथे यावं. पहिला 5,000 पायरीपर्यंत कसं वाटलं? 5,000 पायरीपर्यंत थोडं हे झालं, पण नाही, मे बी चालू शकतात सगळेच. हां, त्यानंतर तुम्हाला रोपवेचा पण मार्ग होता, पण तुम्ही रोपवे का चूज केलं नाही केलं. मला चालत जायचं होतं. ओके. आता तुमच्याबरोबर आदित्य बोरगे बोलत. आदित्य हा मामाचा मुलगा आहे, मुका आहे हा. बघा, हा याला बोलता येत नाही. हां, त्यामुळे तो नाही म्हणतोय. यानं पण पहिलाच वेळी कंप्लीट, आता तो 10वीला आहे, तरी पण एक पेपर चुकून इकडे आलेला आहे. आणि आता एक पेपर त्याला त्यांचे सर देतात का नाही माहिती नाही आम्हाला, पण आता बघू काय होते. हा बघा, मामा आमचा कसा फास्ट चालत आहे, आता जोशमध्ये आलेला आहे. पहिल्यांदा जाताना म्हणत होता माझ्या पायामध्ये वाई. आता दत्त महाराजांचं दर्शन घेतल्यानंतर एकदम बुलेट ट्रेन चालू झालेली आहे. महाराजांच्या कृपेनं परत एनर्जी आली की जेणेकरून मलाच काय कळणार की मी इतक्या फास्ट कसं काय चालू आहे. जय गिरनारी, जय गिरनारी, जय गुरुदेव दत्त. सगळी माणसं आता खाली उतरत आहेत. आता इथून जायला तरी कमीत कमी 1 तास लागेल. आणि आता यानंतर त्यांना जास्त करून इथं महाराष्ट्रातील लोक येतात आणि 80% महाराष्ट्रातील लोक आहेत. बरोबर. आणि आम्ही फर्स्ट टाइम आलो, पण आता पुन्हा येण्याचं आता मन होत आहे. तुम्ही बघू शकता, वयस्कर लोक पण आहेत इथं 10,000 शिड्या चढणारे. आणि आता पण काही लोक असे आहेत की त्यांना 5,000 पायरी चढताना, पहिला 5,000 पायरी चढताना खूप त्रास होतो. मग त्या 1,500 पायरी चढताना त्यांना नको वाटतं. काही इथून खाली पण गेलेले आहेत. पण इथले वैशिष्ट्य आहे की मगाशी पाहिलं 80 वर्षाच्या एक आजी होत्या, त्यांनी ते कंप्लीट केली 10,000 पायऱ्या. तुम्हाला इथं हे महाकालीचं मंदिर आहे. त्यानंतर इथं छोटी भरपूर मंदिर आहेत. हा खाली नजारा, हे गिरचं जंगल आहे खाली, खूप उंचीवरती आहे. आम्ही खूप उंचीवरती आता आम्ही 10,000 पायऱ्यावरती चढून आता 5,000 पायऱ्या खाली उतरलेलो आहे. आणि आता थोड्याच वेळात आम्ही खाली पोहोचणार. हा मामाचा मुलगा आता थोडं लंगडायला लागलेला आहे. बघा ना कसा करतो तो. तरी पण काय, त्याच्याकडे एनर्जीसाठी आम्ही 2 गोळ्यांचे पाकिट दिलेले होते आणि त्यानं कधी संपवली ते आम्हाला समजलीच पण नाही. त्यानं सगळी संपवून टाकली. लहान आहे. कॅडबरी पण. आणि आता मामाने तिथे एक प्रसाद येत होते भजी, आणि मामाने एक घेतला आणि दुसरा एक एक्स्ट्रा घेतला. हा नको म्हणत होता, तरी पण त्यानं त्याच्यातली 3 भजी खाल्ली नको म्हणत. आणि आता बघा, तोंड पण दाखवत नाही. मुका तर आहेच, पण आता तोंड पण दाखवत नाही. हे बघा, असे हे स्पीकर लावून माणसं 10,000 पायऱ्यावरती जातात आणि आपल्याला मोकळं चालायला पण त्रास होतो. ही लोक असं दररोज जातात. या बघा, पुढून एक वयस्कर आजी येत आहेत. आता या 10,000 पायऱ्या कंप्लीट करणार आहेत. आणि तरुण लोक ते खूप दमून जातात, परंतु हे वयस्कर लोक एवढी त्यांच्यात जिद्द येते की 10,000 पायऱ्यांपर्यंत सहज कधी पार करतात, ते समजत पण नाही. माझा मुलगा दमलेला आहे आता. आणि आता हा बसत जातो. या वयस्कर जी माणसं आहेत ती बसत आहेत, पण हा बसत निघालाय. याला एवढी भाजी त्यांनी खाल्लेली आहे, तरी पण हा बसत चाललेला आहे. आणि कॅडबरी तर काय 3 संपवल्या, तरी पण त्याला एनर्जी येईना झाले. तो म्हणतोय माझे पाय लटपटत आहेत. हे आदित्य पाठीमागे बघा, चेहरा चिकना चेहरा बघू शकता. याला कसा मान खाली घालतोय बघा. हा तुम्हाला बघून लाजत आहे. कोणाला बोलत नसती. मग मी मुक्का होतो आता बघा, हा लगेच बोलायला लागला. तर पायऱ्यांचा टप्पा पार करता. बघा, हा मामाचा मुलगा दमलेला आहे आता. आणि आता हा बसत जातो. या वयस्कर जी माणसं आहेत ती बसत नाहीत, पण हा बसत निघालाय. याला
एवढी भाजी त्यांनी खाल्लेली आहे तरी पण हा बसत बसत चाललेला आहे. आणि कॅडबरी तर काय 3 संपवल्या तरी पण त्याला एनर्जी येईना झाले. तो म्हणतोय माझे पाय लटपटत आहेत. हे आदित्य पाठीमागे बघ, बघा चेहरा चिकना 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 चेहरा बघू शकता याला कसा कसा मान खाली घालतोय बघा. हा तुम्हाला बघून लाजत आहे. कोणाला कोणाला बघत नसती. मग मी मुक्का होतो आता सर. आता बघा हा लगेच बोलायला लागला. आता बोलत आहे बघा. आता हा त्याचा अनुभव सांगत आहे. तरी आदित्य तुला कसं वाटलं याबद्दल तू? हा आहे मामाचा मुलगा. तरी आता याला कंटाळा आलेला आहे, ऊन लागत आहे. सकाळी जाताना आम्ही लवकर उठलेलो. मी 3:30ला उठलेलो, हा उठला 4ला. याला मी एवढा उठवायचा प्रयत्न केला तरी हा कुंभ करण्यासारखा झोपला होता. आणि त्यानंतर मी ह्याला उठवलं आणि गरम पाणी घेतलं, आंघोळ केली आणि लगेच आम्ही 5ला वरती चढायला चालू केले. आम्ही 2.5 तास तरी लागला. हा तर आमच्या पुढे एकदम फास्टमध्ये चालत होता. आणि आता आम्ही खाली उतरत आहोत. ऊन पण आहे, खाली पायामध्ये पाणी पण आहे, पाय घसरतात, त्यामुळे हळू जायला लागतं. देख हा एकदम हळू येत आहे. त्यानं आता चप्पल घेतलेलं आहे, बघा कसा येतोय. त्याच्या पादुका त्यानं हातात घेतलेल्या आहेत. आता महाराज खाली प्रस्थान करत आहेत. ते बघू शकता तुम्ही. हा खाली बघा गिरच्या जंगलाचा नजारा. इथून हा रोपवे आहे. हा रोपवे आता चालू झालेला आहे. तरी सर्व लोक वरती येत आहेत आणि आता आम्ही खाली चाललो आहे. वरती गेल्यानंतर एकदम खूप छान वाटतं. इथून खूप पाणी आहे. इथून एकदम हळू चालायला लागतं. शक्यतो तुम्ही शूज वापरू शकता, कारण स्लीपर वगैरे असेल तर तुमचे पाय घसरू शकतात आणि तुम्हाला काहीतरी इजा होण्याची शक्यता, फ्रॅक्चर वगैरे होऊ शकतात. कारण इथं खाली पूर्ण दगडमध्ये या पायऱ्या आहेत. त्याच्यामुळे शक्यतो तुम्ही शूज आणि काठी तुमच्याबरोबर घेऊन येऊ शकता. आणि हे बघा सिलेंडरवरती हे घेऊन लोक जात आहेत. कमीत कमी 16 किलोचं 16 किलो वजन असतं या सिलेंडरचं. आणि हे घेऊन जाण्यावरती म्हणजे जोक नाही आहे. तरी तुम्ही बघू शकता हे वयस्कर आजोबा पण आता भर उन्हात वरती जात आहेत. हे लोक इथलेच आहेत. कमीत कमी 80च्या आसपास तरी एज असते त्यांच्या.